कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सूर्या, आपली भागू जेवढी हुशार आहे ना तेवढी ती मेहनती पण आहे. एक दिवस बघ ती खूप मोठी व्यक्ती बनेल यात काही शंकाच नाही. होय, तुळजा भाग्याला पण ना तुझ्यासारखं डॉक्टरच बनवायचंय मला. नाही सूर्या, ते आपण नाही ठरवायचं. तिचं तिलाच ठरवू देत ना. तिचं तिला स्वप्न बघू दे, त्या स्वप्नांच्या मागे पळू दे. तिचं तिला तिच्या आयुष्यात रंग भरू दे. सूर्या, माणसाला जेव्हा त्याचं आवडतं काम करायला मिळतं ना तेव्हा तो माणूस ते काम करताना कधीच थकत नाही. ते काम करण्यासाठी तो नेहमी धडपडत असतो, नेहमी त्यासाठी मेहनत घेत असतो. आणि याउलट उसनी स्वप्न जर असतील ना तर माणूस त्याच्या ध्येयापर्यंत कधीच पोहोचत नाही. नेहमी त्याची अशी दमछाक होत असते. आणि मला नाही आवडणार भागूच्या पंखांवर आपल्या अपेक्षांचं ओझं ठेवलेलं. तुळजा, कसलं भारी बोलतेस ग तू. समोरच्याला ना लगेच पटतं बघ. असं वाटतं तू बोलतच राहावं आणि मी तुझ्याकडे बघत राहावं. हो, खूप झालं माझं कौतुक आता. तुळजा, खुळ तुझ दाटलं या डोळ्यात ग, येड्यावानी करतय जीव आता ग. सजलं रातीला सप्पान फिरमात, हरलो भान व्याग तुझ्याच नादात. भाग्या, भाग्याने भागू, भाग्या, दादा, हे बघ. अरे मला खात्री होतीच की आपली भागूस जिंकेल. भागे, तुझ्या वहिनीनं आधीच गोडधोड करून ठेवलं होतं माहितीये का. मी आज खूप 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 खुश आहे. मला फक्त नाचूशी वाटतंय. भागू नंतर नाच. आधी रिटेल मध्ये सांग कशी जिंकली ते. रिटेल मध्ये रिटेल दुकान असतं ना. अगं डिटेल म्हणायचंय तिला. तेच ते तू सांग की. दादा ज्या कॉन्फिडन्सने बोलला ना त्याच कॉन्फिडन्सने मी स्पर्धेत बोलले. आणि मग परीक्षक एकदम इम्प्रेस झाले. एक परीक्षक जरा अवघड प्रश्न विचारत होते पण मी काय घाबरते का. वहिनीने माझा एवढा भारी अभ्यास घेतला होता की अजून कोणी किती प्रश्न विचारले असते ना तरी माझाच नंबर आला असता. वहिनी, खूप 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 थँक्यू. आज हे बक्षीस मला तुमच्यामुळे मिळाले. याचे खरे हकदार तर तुम्ही आहात. आम्ही दोघे तर निमित्त आहोत. खरी मेहनत तर तू घेतलीये. भागे, अक्काला फोन लावूया. तिला हे ऐकून लय आनंद होईल. हा, वाईच खाली. ए काय घरनं फोन येतोय. घे. अगं खरंच घे. मी काय म्हणतो, नवरा महत्वाचा का फोन? नवरा आहे का नाही. चल दाब, पाय दाब पहिले. हॅलो अक्का. अक्का नाही, तुमची दाजी. दाजी, अक्का कुठे आहे? ते काय इथंच आहे, गच्चीवर बसलो होतो हवा खायला. देतो हा तिच्याकडे. हा. हॅलो, हॅलो अक्का, मी राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धेत पहिली आलीये. काय खरंच? हो, अभिनंदन. थँक्यू. मला खूप अभिमान वाटतोय बघ तुझा. अभिमान वाटायसारखं परत काय केलंय ना. हो, लवकर ये भेटायला. हो, नक्की भेटू. बाय. चल बाय. काय लॉटरी बिटरी लागली का काय बहिणीला, एवढे खुश आहे? ते भाग्याचा राज्यस्तरीय स्पर्धेत पहिला नंबर आलाय. आला का?
येऊ दे येऊ दे चांगलंय. पण लय मोठा झेंडा नाही काढला तिने. तिला पण हे असं तुझ्यासारखंच आहे ना, घरी बसून पायच दाबायचे नवऱ्याची. नवऱ्याची सेवा ही ईश्वर सेवा. बघती काय दाब चल पाय. त्यांना जितकं मागं खेचायला जाऊ ना तितकं पुढंच निघाले ते. त्यांचं काहीतरी केलंच पाहिजे. दादा वहिनी असं म्हणतात की देव आपल्या आजूबाजूलाच असतो, तो दिसत नाही, पण मी देव बघितलाय. मला तुमच्या दोघांमध्ये देव दिसतो. काय मला आदर देता. मी तुमच्या सोबत असले ना की मला कशाचीच भीती वाटत नाही. तुमच्या दोघांचं प्रेम असंच काय माझ्या पाठीशी असू दे. भागे ए काय करते तू? उठ. अगं, जिंकून आले ना तू आता. ट्रॉफी घेतलीस, असं डोळ्यात पाणी नाही बघवत. दादा, लोक आई बापाचं गुणगान गातात, त्यांचे आशीर्वाद घेतात, आणि आमच्यासाठी तुम्ही दोघं आमचा आई बाप आहात, जे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. खरंय भागूच. वहिनी, तू आम्हाला धीर देते, आणि दादा तू आम्हाला हिंमत. आणि म्हणूनच आमच्या सगळ्या संकटांना सामोरं जायचं बळ येतं. दादा, वहिनी, आता मी काय बोलू, मला कळना झालंय. आय लव्ह यू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.